मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर गौतम काकडे या नावाची चर्चा आपल्याला ऐकायला मिळते। मात्र रणजित निंबाळकर यांच्यासोबत झालेल्या वादामुळे हे पुन्हा चर्चेत आले। परंतु बैलगाडा प्रेमी गौतम काकडे यांनी आपला प्रवास कसा केला व यांची खरी जीवन कहाणी काय आहे हे आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। गौतम काकडे यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1980 रोजी निंबूत पुणे येथे झाला, तर हे 2024 नुसार सध्या 44 वर्षाचे झाले आहेत। यांच्या आजोबांनी निंबूत गावामध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली व यांचे वडील शहाजी काकडे हे सुद्धा राजकीय क्षेत्रात काम करायचे। हे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते। यांचे वडील राजकीय क्षेत्रात काम करायचे। खरं तर गौतम काकडे हे वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून राजकीय क्षेत्रात काम करू शकत होते, परंतु वयाच्या 21व्या वर्षी यांना बैलगाडा शर्यतीचा नाद लागला। यांच्या गावामध्ये अगोदर पासूनच बैलगाडा शर्यतीचे आयोजन होत असायचे। तेव्हा 13-14 वर्षाचे असतानाच ते निंबूत गावाचे मैदान पाहायला आवर्जून जायचे। त्यावेळी यांचे चुलते भगवान काकडे यांची बैल पळत असायची। त्यावेळी जी बैल फायनल मारायची त्या बैलांना गौतम काकडे हे घरी पूजायला बोलवत असायचे। पुढे चुलत्याच्या सोबत राहून यांनी बैल घेण्यास सुरुवात केली। 19 वर्षाच्या वयामध्ये यांनी पहिला बैल विकत घेतला। दिवसेंदिवस त्यांचा नाद वाढत गेला आणि त्यांच्या दावणीला अनेक मोठी बैले होऊन गेली। सुरुवातीला गौतम काकडे यांच्याकडे असलेल्या ब्रिजे या बैलाने यांचे नाव मोठं केलं। नंतर यांनी नंद्या नावाचा बैल विकत घेतला आणि या बैलाने यांना चर्चेत आणलं। नंद्या या बैलाने यांनी अनेक मैदाने जिंकून घेतली। त्यानंतर त्यांच्या दावणीला असलेला डमरू, नखऱ्या, बादल, वजीर या बैलांनी यांचे नाव मोठं केलं। जवळपास यांनी 27 वर्षे बैलगाडा शर्यतीत काम केलं। कुठल्याही मैदानात वाद न घालता यांनी काम केले, तर यांनी बैलगाडा शर्यतीद्वारे अनेक चाहत्यांची मन जिंकून घेतली। परंतु नुकतेच झालेल्या प्रकरणामुळे यांच्या चाहत्यावर मोठा धक्काच बसला, कारण फक्त काही रुपयांसाठी यांनी रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार केला। मात्र यामध्ये पूर्णपणे चुकी गौतम काकडे यांची असल्याचे समोर येत आहे। गौतम काकडे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतो हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। बस हेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।